सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन बंटी भोईर आणि त्याच्या समूहेत अजिंक्य बेलोसे. पहिल्या मॅच मध्ये जे काही झालं ते विसरून आता या मॅच कडे दोन्ही संघांचा फोकस असणं फार गरजेचं आहे, कारण दोन्ही टीम 2 गुणांसाठी अजूनही लढतायत या स्पर्धेमध्ये. 2 गुण फार महत्वाचे आहेत. जबरदस्त मॅच, प्रेक्षकांची गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. आजचा पहिला दिवस. जसे जसे दिवस संपत जातील तसे तसे प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. सॅटर्डे संडे हे क्रीडांगण अक्षरशः प्रेक्षकांनी भरेल यात मात्र शंकाच नाहीये. खंडाई खांडपेचं हे क्रीडांगण अगदी सुसज्ज रीतीने आपण पाहताय. VKPL 2025 पर्व 7वे ग्रुप ए मधील तिसरा सामना आपल्या समोर. टॉस जिंकून पुन्हा एकदा फिल्डिंग स्वीकारले कॅप्टन अक्षय भोईरनं, परंतु यावेळी चेंजेस. मागील मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक फार घातक ठरलं होतं आरोही 11ला, आणि त्याच्याच दृष्टिकोनातून आता या मॅच मध्ये रणनीतीमध्ये आता आपण बदल पाहताय. ऑन स्ट्राइक बॅट्समन अजिंक्य बेलोसे, नॉन स्ट्राइकिंग वरती बंटी भोईर अर्थात वैभव भोईर. आज आता या मॅच मध्ये नावाने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध व्हायचे प्रत्येक खेळाडूला, कारण प्रतीक्षा पणाला लागली दोनही संघांची. जिंकण्यासाठी लढायचं मैदानावरती आणि लढण्यासाठी प्रयत्न करायचे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला देऊयात पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. 2 गुणांची लढाई, कोण मारेल आघाडी, या जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅचला उद्या सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल चेळीचा आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. अंपायर डिसिजन अनोख्या स्टाईलनं. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपात धावेचा श्री गणेश. टीम जीतना 11 तमनात. ही मॅच खूप अप्रतिम आहे, ही मॅच खूप मजेदार आहे, ही मॅच खूप लढण्यासारखी आहे. जाऊया मैदानाच्या आत पुन्हा एकदा. वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय. घातक फलंदाज अजिंक्य बेलोसे, त्याला शांत करण्यासाठी त्याच्यापासून बॉल लांब ठेवणं फार गरजेचं आहे. याच आकांक्षतेनं गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल निर्धाव फेकत असताना 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 1. लाईन लेंथ कंट्रोल मध्ये हेच एखाद्या गोलंदाजाला हवंय मैदानाच्या आतमध्ये. याचा बॅटर पॉवर प्ले मध्ये फायदा घ्यायचा आहे. वेगवान बॉल पॉइंट वरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद. अजिंक्य बेलोसे पुन्हा करतोय निराश, जाईल मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे.
अक्षय भोईरचा बॉल पुन्हा एकदा हुक केलं, झालं विणलं गेलं, क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं आणि इथे मात्र जाल्यात अडकला अंकित. लागलाय महत्वपूर्ण धक्का. अंकित बॅक टू द डगआउट. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावरती. अक्षय भोईरला मिळाली आहे पहिली सफलता. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये. अक्षय भोईर स्वतः डाऊन द बॉल आणि इथे मात्र केली आहे चुकी. अक्षय भोईर कडून फार कमी वेळा पाहायला मिळतं की चुका होतात. आज तेच निराशाजनक खेळ राहिलाय. अक्षय भोईरचा एक सफलता अर्जित जरूर केले, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात त्या टोटल पॉवर प्लेचा खेळ संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन आता खऱ्या अर्थानं संपलेत. क्षेत्ररक्षण आता खुला होत असताना आपण पाहताय. आरोही 11 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्यात त्या टोटल धावफलकावरती 18. 9च्या सरासरीनं 6 धावा खर्च केल्या होत्या जयनं. त्यानंतर अक्षय भोईरच्या षटकामध्ये टोटल 3 फोर्स आले आणि त्याच फोर्सने धावसंख्या इथे आता अद्याप 18 आहे धावसंख्येवर. जय पुन्हा एकदा येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. जयचा बॉल जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. अक्षय भोईर बॉल फेकेल तोपर्यंत रन मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या 19 च्या अंकावर. बॅलन्स टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण मॅच आहे दोनही संघांसाठी. एक सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकाच्या विरोधात असताना इथे कोणता संघ बाजी मारेल विजयाची, कोणता संघ या स्पर्धेमध्ये जीवित राहील, यासाठी या चालू असलेला अट्टास मैदानाच्या आतमध्ये. जयचा बॉल बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला होता. पंचांकडे लावली अपील. अपीलला उस्ताद देत असताना फिंगर गोजप. आणखी एक फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतत असताना फलंदाज लागलाय. आणखी एक धक्का टीम. एका साईडनं एका स्ट्राईकनं खऱ्या अर्थानं आपली विकेट थांबवून ठेवले बंटी भोईरनं. परंतु आणखीन एक फलंदाजाचं योगदान त्याला फार महत्वाचं आहे मॅच मध्ये. सचिन पवार मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिले, परंतु या मॅच मध्ये तुम्ही काय करताय त्याला फार मोठी किंमत आहे या मॅच मध्ये. वेगवान बॉल सचिन पवारचा क्लासिकल स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे मध्ये करणार नाहीये चुकी. पुन्हा एकदा आल्या पावले माघारी परतत असताना सचिन पवारच्या स्वरूपात लागलाय जीत नाही तमनातला. आणखी एक मोठा धक्का.
कदाचित शरीराचा भाग यष्ट्यांवरती लागला यष्टीरक्षकाचा. बॉल निघून गेला. व्यवस्थित येतात सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये बंटी भोईर. रन मिळते या बॉलवरती 1. धाव संख्या येते 20. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 फलंदाज बाद झालेत. शांततामय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये आपण पाहताय प्रेशर खूप आहे या मॅच मध्ये. एक सामना गमावल्यानंतर दोनही संघांना हार मान्य नाही आहे मॅच मध्ये. दोनही संघांना जिंकायचंय, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न. 2 बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे षटकातील. जयचे दुसरा षटक, फार महत्वाचं षटक तो फेकतोय. 2 सफलता त्याने अर्जित केलेत, 2 धावा त्याने खर्च केल्यात. जयचा बॉल स्लॉट मध्ये फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये पकडली जाईल कॅच. कॅप्टन बंटी भोईर हॅज टू डिपार्ट. फायदा या मॅच मध्ये घ्यायचा आहे. महत्वपूर्ण मॅच. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजूनही 3 मॅचेस कव्हर करायच्यात. स्विचचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. प्रयत्न लाजवाब होते. बॅकवर्ड पॉइंट मध्ये धावा मिळतात 2. 2च्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 अंकावर. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती 22. 5 फलंदाज बाद झाले. टीम जितना 11 तमनाथ संघाचे. महत्वाचा धक्का मागील बॉल वरती आपण पाहिला. बंटी भोईर टीमचा कॅप्टन माघारी परतलाय. भास्कर आणि हितेश आता इथून या 2 खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी. या 2 बॅटर्स कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. धावा कोणत्याही फलंदाजाच्या बॅट मधून येवत, पण त्या धावा येणं फार गरजेचं आहे जितना 11 तमनाथ साठी. नेक्स्ट मॅच श्रवण रॉकर्स आणि त्यांच्या विरोधात अनन्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन स्पेशली फर्स्ट अँड लास्ट कॉल. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या छोट्या गोष्टीकडे आपण मोठं लक्ष द्या, हीच अपेक्षा. चला स्पीडअप करा प्लीज. बी फास्ट. आरोही 11 अक्षय भोईर आपणास विनंती आहे, आपण स्पीडअप करा प्लीज. 3 सामने अजूनही कव्हर करायचे. टोटल 3 वाजून 7 मिनिट झालेत. इथून 3 सामने कव्हर करण्यासाठी 5 षटकांच्या मॅचेस, त्यामुळे फार कठीण आहे. तुमच्या खेळण्यावरती डिपेंड आहे, तुमच्या स्पीडअप वरती डिपेंड आहे, तर सहकार्य करा प्लीज. ओव्हर नंबर 4 मध्ये सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक बॅट्समन हितेश हा देखील फार चांगला फलंदाज आहे, परंतु आता बॅटिंग मार्क वरती करावं लागेल. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या फ्लाइंग एफर्ट्स, परंतु कॅच ड्रॉप. आणि जबरदस्त कलेक्शन. प्रयत्न लाजवाब करतोय शामरुटे, परंतु ज्यावेळी तुमच्या हाताला बॉल स्पर्श होतो, ज्यावेळी तुमच्या हातातून बॉल निसटतो, त्यावेळी ती क्रिकेटच्या पडलावरती कॅच ड्रॉप म्हणून ग्राह्य धरली जाते. एफर्ट चांगले होते, परंतु कॅच ड्रॉप. धावा मिळतात 2-2च्या मदतीने. धावसंख्या 24 अंकावर. अकुटप्प्याचा बॉल इथेचा फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक वेगाने येतो. हर्ष पारधी प्रयत्न सफल. तोपर्यंत मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. या 2-2 धावा फार उपयुक्त ठरतील मित्र म्हणेल टीम जितना 11 तमनाथ संघाला पुढील सत्रामध्ये. क्रिकेटमध्ये पहिल्या सत्रामध्ये येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची असते,
कारण दुसऱ्या सत्रामध्ये ती धावा वाचवत असताना तुम्हाला फार उपयुक्त ठरत असतात. भास्कर कडे अनुभव आहे. नॉन स्ट्रायक मध्ये तो देखील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात प्रयत्न करतो. इथे देखील फटका व्यवस्थित बॅटवरती नाही. अलॉंग द कार्पेट बॉल स्वीपर मध्ये चालला क्षेत्ररक्षक वेगाने तो महेशची चुका आणि चुका मॅच मध्ये आपण पाहताय. रन मिळतात पुन्हा एकदा 2. महत्वाची बाब मोठे फटके येत नाहीत परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात हे 2 फलंदाज. ही देखील एक चांगली गोष्ट आहे ते टीम जिज्ञा 11 तमनाथ संघासाठी. 28 धावा माफ करा 28 धावा धावफलकावरती 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. तीनही बॉल मध्ये दुहेरी आपण पाहता. इथेच एक मोठा फटका पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील पाहणं गरजेचं. वेगवान बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी नाका वाटून जाणारा बॉल समरला नाही. हितेशला बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला. बॉल निघून गेला. ऑफस्टिकची लाईन भन्नाट वेगानं साकारली या बॉल वरती. इट्स अ डॉट बॉल. शेष बॉल 34 सांगता. धावसंख्या तिथेच थांबेल ती 28 या धावसंख्येवर. सिंगल डबल्स कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मोठा फटका हवाय मध्ये. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करत असताना क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. इथे कलेक्शन खराब आहे. इथे एक मोबदल्यात मिळतील धावा पुन्हा एकदा 2च्या मदतीनं 1 रन शॉट. एकच धाव ऍड होईल धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29 धावसंख्येवरती. फार चांगलं लक्ष आहे. या अगोदर देखील शॉर्ट रनचा इशारा अंपायरचा आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा येतोय म्हणजे फार चांगलं लक्ष. अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 आमचे केंद्रबिंदू करत असताना मैदानाच्या आत त्यांचं देखील पुन्हा गोड गोड कौतुक. धीम्या गतीचा बॉल डॉट बॉल. डेड बॉल असेल ज्यावेळी फलंदाज आउट नसेल. ओके सॉरी व्हाईट बॉल. फलंदाज होतोय बाद. ऑफिशियल डिसिजन. व्हाईट बॉल 1 रन ऍड होईल. इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवरती. सनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून आता लढण्यासाठी धावा जमवाव्या लागतील. इथून येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची आहे ती जिज्ञा 11 तमनाथ संघासाठी. प्रत्येक धाव महत्वाची आहे. चला लवकरात लवकर सुरुवात करा षटकाला. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. अंतिम बॉल. सनीलचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. प्रयत्न लाजवाब. कॅच कॅरी केली आहे. जबरदस्त फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेग मध्ये अप्रतिम कॅच पकडले आणि इथे फलंदाज होतोय बाद. सनील हॅज टू डिपार्ट.
संघाकडून अजयचे प्रयत्न अप्रतिम होते. हर्षचा बॉल रिलीज करताना त्रस्त झाला. नो बॉलचा इशारा बीमरच्या साह्यानं नो बॉल. फ्री हिट नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंच सांगत असताना जमिनी आकाशाकडे बोट फिरवत असताना अर्थातच नेक्स्ट बॉल असावा फ्री हिट. हर्ष चुकी करतोय मॅच मध्ये. 33 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल टायमिंग प्रॉपर. साईड स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सत्रामध्ये धावा वाचवण्यासाठी उपयुक्त होण्यासाठी अनुभवाचा फायदा घेत असताना भास्कर कदम. इथे देखील बॉल काऊ करण्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे अजय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. थ्रो थोडासा चुकीचा ठरलाय. वाईड थ्रो. रन मिळतायत 2. जबरदस्त रनिंग भास्कर कदम आणि आपण पाहताय बॅट्समन सुनील या दोन फलंदाजांमध्ये चांगला तालमेल. धावसंख्या 2 न पुढे जात असताना धावसंख्या येते धावफलकावरती 41. लढण्यासाठी धावा जमवल्या जितना 11 तमना टीमनं. हर्ष पारधी पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. स्विचिटचा फटका. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक टप्पाकेर बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. पुन्हा वाईड थ्रो डायरेक्ट हिट. ऑफिशियल डिसिजन. सुखरूपरित्या पोहोचलाय फलंदाज. 2 इथून ऍड होतील धावा धावफलकावरती. रिव्ह्यू फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. धावा ऍड होते तिथून 2 धावसंख्या धावफलकावरती. सागर भुईर माहिती सांगत असताना 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. अडखल्ला होता जितना 11 तमनाथ संघ परंतु इथून भास्कर थोडे फिनिशिंग टचेस देत असताना आपल्या बॅटमध्ये फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अलंग कार्पेट वेगानं. चांगली फिल्डिंग चांगले कलेक्शन अजयचे. आणि इथे मात्र फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद. रन इथून ऍड होईल. एक फलंदाज होतोय बाद भास्कर कदम. प्रोप्रायटर ऍज अ प्लेअर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती. वुडलँडच्या स्पॉटवरती बॉल. बॅटची कडा. फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. धाव मिळेल इथून 1. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीनं धावसंख्या 1 पुढे जात असताना 45 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा खेळ संपला. 9च्या सरासरीनं 45 पर्यंत पोहोचलाय जितना 11 तमनात. आता येणारे 30 बॉल 46 धावसंख्येची गरज आहे ती टीम आढळू 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मॅचला जशी होईल सुरुवात द्वितीय सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा एक बुलंद आवाज योगेश ढोले सरांचा. चला नेक्स्ट मॅच श्रवण रॉकर्स आणि त्यांच्या विरोधात अनन्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट कॉल. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये.
हॅलो, चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. श्रवण रॉकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनन्या 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. मी आमचे सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनीषजी शिलके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन टीम दरम्यान टॉस करणार आहोत. मनीषजी शिलके साहेब आपण या. अनन्या 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रवण रॉकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच जॉईन व्हायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. श्रवण रॉकर्स त्यांच्या विपक्षामध्ये अनन्या 11. अनन्या 11 टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. श्रवण रॉकर्स टीमचा कर्णधार दत्ता खराडे यांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. दरम्यान आपण पाहताय चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आरोही 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये जितना 11 या दोन टीम दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जितना 11 टीमच्या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 45 आणि टार्गेट असेल ते 46 या धावसंख्येचं. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे सन्माननीय पाहुणे देखील आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मनीषजी शेलके 40-40 सरकार या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर देखील उपस्थित आहेत. सर्वांचं आपण पुनश्च एकदा वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये सहर्षमय स्वागत करूया. आमचे साथी स्कोरर सागर भोईर, त्यानंतर संपूर्ण स्टार टेनिस वर्ल्डची टीम जी या स्पर्धेला कव्हर करते, त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे डीजे मास्टर नरेश तुपे यांचं देखील सहर्ष स्वागत. बऱ्याचशा मान्यवरांची बऱ्याचशा आयोजकांची या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कळत न कळत मदत लाभली आहे. त्या सर्वांचं आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया. ही स्पर्धा उभारण्यासाठी खऱ्या अर्थानं एक प्रश्नचिन्ह देखील उभा राहिला होता, परंतु या जगदीशजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. अगदी त्याच जोमानं पुनश्च एकदा आपण 7व्या पर्वामध्ये पदार्पण केलं. साहेबांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं ना तर या ठिकाणी गेले 7 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतो. जितना 11 टीम फिल्डिंग करते. 46चा त्यांना बचाव करायचा आहे. त्यांच्यासाठी कॅच प्राइज आलाय. प्रफुल्लजी भोईर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचे खऱ्या अर्थानं जिगरी केतनजी बामणे दैवली यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर ही मॅच जितना 11 या टीमने जर का जिंकली, हे कॅश प्राइज असणार आहे. केतनजी बामणे यांच्याकडून पहिला गोलंदाज सनील, पहिला चेंडू अगदी टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप मध्ये चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकी आणि चुकी सातत्यानं जितना 11 टीम कडनं आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ना तर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये फार खराब कामगिरी झाली होती आणि तिथून मात्र ती मॅच पराजयाला सामोरं जावं लागलं होतं. आता पहिल्या विजयाच्या शोधामध्ये जितना 11 टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि एकीकडे आपण पाहतोय आरोही 11 टीम देखील आपण पाहताय. 46चा पाठलाग करायचंय महेश इलम, त्याच्या साथीनं आपण पाहतोय हर्ष पारधी. ही सलामीची जोड साकली. P1चं पहिलं षटक सनील भोईर P1चं पहिलं षटक घेऊन आला. यावेळी महेशच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी वरून चेंडू चाललाय. सीमा पार षटकार. या षटकाराने जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 8. पाठलाग करायचे 46चा.
दोन्ही टीमला विजय हवाय, त्यासाठी संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. सातत्यानं थोडेसे टिप्स देताना आपल्याला टीमचा कॅप्टन बंटी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात, कारण ही मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये जिंकलात ना, इथे मात्र संधी आहे. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झाला, ज्या महेश इलमनं अगोदरच्या चेंडूवरती षटकार लगावला होता त्याला प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या बाहेर काढलाय. महेश इलम आउट. तुम्हाला हा डेड बॉल आहे, थोडस व्यत्यय आलाय. रनअप मध्ये थांबवलंय सनीलनी, कारण चुका आता करायच्या नाहीयेत. कॅप्टननं जबाबदारी दिली आपल्यावरती. पहिल्या षटकाची एक मोठा फटका तर विरोधामध्ये आला. श्याम रुठे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. या चेंडूवरती पाहायला मिळते, अगदी हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना आपल्याला हर्ष पारधी पाहायला मिळाला. त्याच्या बाट मधून आले एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. पाठलाग करायचा 46चा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हितेश डावकुऱ्या त्याचा गोलंदाज पडल्यानंतर अंगेल क्रिएट होतोय, अगदी स्विंग करत चेंडू बाहेर निघतोय. इथे आपण पाहताय डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हितेश कडून. कमबॅक इथून हितेशला करायचंय, कारण की धावसंख्येचा बचाव जर पाहायला गेलं तर 46चा करायचं. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात, अशा वेळी मला चांगली कामगिरी करावी लागेल. कमी गतीनं टाकला, यावेळी गॅप मध्ये फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. तोपर्यंत आपण पाहताय सहजरित्या 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्यानं आपण पुनश्च पाहताय धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं मिळवून दिला महेश इलम, श्याम रुठे या दोन्ही फलंदाजांना. हा फटका फसलाय. इथे भास्कर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, त्यांनी इथे टिपलाय झेल. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर येते, तिसरा हादरा मिळतोय आरू 11 टीमला. टीम वरती विकेट आल्यानंतर थोडस प्रेशर आता मात्र रिलीफ झालंय. धावसंख्या आपण पाहता जाऊन पोहोचले 17 वरती. 3 महत्वपूर्ण विकेट इथून माघारी परतलेत. महेश बाद झाला, त्यानंतर श्याम आणि त्याच्या पाठोपाठ लगेच अजय देखील बाद झालाय. नवीन फलंदाज टीमचा कॅप्टन मैदानामध्ये गेला अक्षय भोईर. बॅक टू द बॉलर. फटका चांगला होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण हितेशचं आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून आता साकारली जाते. अचूकता आता त्याची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. एक अँगल क्रिएट करत असताना पडल्यानंतर अगदी आपण पाहतो ना की बाहेरच्या दिशेने चेंडू निघतात. लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केले जातात. थोडंसं कठीण आहे फलंदाजांना त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं. फुलालेंचा चेंडू ड्राईव्ह करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली हितेशची. कमबॅक करून दिला आपल्या टीमला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर इथून पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली 17.
चांगलं षटक. या षटकामध्ये धावा खर्च केल्या, अवघ्या 3 विकेट मिळवली त्यांनी. एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं. खऱ्या अर्थानं गरज होती. पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम शिफ्ट झालं होतं बॅटिंग करणाऱ्या आरो 11 टीमकडे, ते मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करत असताना दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हितेशची यंगस्टर आहे बीड टीमचा, परंतु अगदी चांगली कामगिरी त्याच्या आपल्याला पाहायला मिळाली. सातत्यानं गेले 2 वर्ष आपण पाहतो ना, हितेशनं या प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजी करत असताना. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, युवा आहे, परंतु टॅलेंट भरपूर आहे या गोलंदाजाकडे. बीड गावाला बिलॉंग करतोय. चांगलं क्रिकेट बीड मधनं देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या प्रीमियर लीग मध्ये जितना 11 या टीमकडनं खेळत असताना आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टीम संकटात होती, खऱ्या अर्थानं धावा रोखायच्या होत्या, विकेट देखील हवी होती, ताना मिळवून दिले. तिसरं षटक पुनश्च आपण पाहतोय प्रगतीपथावरती. आपल्या खात्यातील दुसरा स्पेल घेऊन आला सनील भोईर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्याच्या विरुद्ध. टीमचा कॅप्टन बंटी भोईर, आपण लगेच शतरक्षण सजवून मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू 4चं समीकरण. अक्षय भोईर टीमचा कॅप्टन आहे समोर. गोलंदाजीसाठी आलाय सचिन पवार. 6 चेंडू मध्ये 4चा बचाव करण्यासाठी. पहिला चेंडू अतिशय वेगानं अगदी बॅटच्या समोरून चेंडू स्विंग झाला. स्विंग करत चेंडू निघून गेला. एसटी रक्षकाकडे डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 4चं समीकरण. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7. फटका फसलाय हवेमध्ये, पाठीमागे चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती थांबावं लागतंय. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण की अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या आहेत त्या 3. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा रंगतता पाहायला मिळेल. जबरदस्त 2 चेंडू डिलिव्हर केले सचिन पवारनं. आता मात्र स्ट्रायकिंग गेंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती आपण पाहतोय पहिलाच नियम आपण समजावले सर्वांना. या चेंडूवरती कोणतीही धाव नसणार आहे. चेंडू हातामध्ये गॅदर होता. दोन्ही फलंदाज आपल्या जागेवरती उभे होते. कोणतीही धाव नसेल, हा डॉट बॉल असेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला सचिन पवारने. या मॅच मध्ये पुन्हा चुरस निर्माण केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 3 धावा. जय दिले. हा देखील चांगला चेंडू.
संधी आहे इथे रनआउटची संधी होती ती मात्र स्वीकारली आहे. विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. अक्षय भोईरला स्ट्राईक हवी आहे. काय गोलंदाजी साकारली जाते आहे जिज्ञा 11 या टीम कडनं. बंटी भोईरचा निर्णय अगदी पणाला लागला होता. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 3 धावा. 2 चेंडू 3चं समीकरण आहे. मॅच बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. आयोजकांकडून हा नियम येतोय. पंच 2 मिनिटं मॅच थांबवा. पंच 2 मिनिटं सर 2 मिनिटं. चला चला मैदानाच्या बाहेर आपण मॅच इथं कंप्लीट करूया. जे काही डिसिजन असेल आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. जो काही डिसिजन असेल. सुपर ओव्हर ओके. चला मॅच जर का टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आयोजकांकडून ही सूचना आली. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद असू द्या. शेवटच्या इथून चेंडू शिल्लक असतील ते 2 धावा बनवायच्या 3. मॅच बरोबरी सुटला सुपर ओव्हर असेल. आयोजकांकडून हे नियम आलाय ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला बाकीच्यांनी सर्वांनी साईडला व्हा. डिस्टर्ब करू नका. 2 चेंडू 3चं समीकरण. सचिन पवार कट केलाय. इथे मात्र चुकी होतीये. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय भोईरनं हा विजयी चौकार लगावला. स्ट्राईक त्यानं स्वतःकडे ठेवली. खऱ्या अर्थाने विकेट सॅक्रिफाईस देखील केली गेली होती. तिथून मात्र हा मॅच आपल्या टीमला विजय करून देत असताना. परंतु एकदा नक्की सचिन पवारसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात. फ्लाइंग स्लिपला थोडंसं एफर्ट्स असते ना तर कदाचित या धावा रोखल्या असत्या.